आज मला सकाळी फोन आला की समर्थ बँकेमध्ये आमचा जे अकाउंट होता 3 दिवसानंतर माझ्या बहिणीचं लग्न आहे. माझ्या भावाचा फोन आला 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर माझ्या बहिणीचं लग्न आणि 50,000 रुपये मी या ठिकाणी FD केलं होतं आणि बँक पैसे देत नाहीये. आम्ही जेव्हा माहिती घेतली तर RBIने या बँकेवर कारवाई केली असं आम्हाला समजला आणि समजलं तर मी थेट या बँकेला आलो. 7 रस्त्याच्या ब्रांच जे आहे त्याला येऊन मॅनेजर इथे कुलकर्णी म्हणून आहे त्यांना विचारला तर ते सांगतायत की आमचे संचालक मंडळ येणार आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे, करणार आहे, पण नेमकी यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली हे बँकेचे लोक सांगायला तयार नाही आहे. आज अनेक लोक असे आहेत की बेडवर पडलेले आहेत, त्यांचं ऑपरेशन आहे, अनेक बहिणीचे ना लग्नाविना बसलेले आहेत, अनेकाचे संसार उघड्यावर आले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे बँक या लोकांना पैसे देत नाहीये. RBIची कारवाई झाली म्हणून सांगतात. काही लोक इथं आता सांगत होते की 3 महिन्यापूर्वी RBIने यांच्या संपूर्ण संचालक मंडळाला बोलवून सांगितलं होता की तुम्ही तुमच्या कामामध्ये सुधारणा करा, अनेक चुका झालेल्या आहेत, तारण न करता कर्ज देण्यावर असे वेगवेगळे कारण सांगून त्यांना नोटीस दिली होती असं सांगतात लोक.